नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या इथे टक्स पॉईंट जो आहे तो प्रत्येक साईजमध्ये किती घ्यायचा आणि इथे जो आपण टक्स घेतलेला आहे तो किती घ्यायचा याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसेल आणि टक्समुळे ब्लाऊजला पफसुद्धा एकदम सुंदर असा येईल. तर इथे हा जो ब्लाऊज आहे तो मी 36 साईज अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट जी आहे ती आपली 38 साईज आहे, त्यानुसार प्रिन्सेस कट ब्लाऊज मी इथं कटिंग केलेला आहे. तर उंचीमध्ये किती वाढवायचा आहे ब्लाऊज याचा मी सेपरेट व्हिडिओ नीलम फॅशन क्रिएशन या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. मी अगदी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तर इथे आपल्याला टक्स पॉईंट पाहायचं आहे. तर टक्स पॉईंट आपण कसा काढायचा आहे, तर ही साईज आहे आपली 36. तर आपण जेव्हा ब्लाऊजवरून मोजतो त्यावेळेस काय मोजतो, अप्पर चेस्ट मोजतो. फुल बस्ट आपण अंगावरती मोजायचे किंवा ब्लाऊजवरती सुद्धा मोजता येते. तर टक्स पॉईंट कधी हे, आता टक्स पॉईंट म्हणजे काय तुम्हाला इथं सांगते. तर इथून जी ब्लाऊजची उंची आहे इथून पहा इथंपर्यंत जे मी मार्किंग केलेलं आहे 10.5 इंचावरती, इथं बरोबर इथून इथंपर्यंत जे अंतर आपण घेतलेलं आहे ते आहे आपलं टक्स पॉईंटचं मार्किंग. यावरती आपण फुल बस्टचं मेजरमेंट टाकत असतो. तर इथे पहा या पद्धतीने. आता फुल बस्ट माझी 38 आहे. तर पहा इथून फुल बस्ट बरोबर इथे मी 9.5 इंच घेतली. फुल बस्ट 38चा चौथा भाग 9.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्कणार. हे स्टिचिंगमध्ये 1-2 लाईनी आहेत, ते मॅनेज होऊन जातात. तर या म्हणजे मॅनेज होऊन जातात म्हणजे काय, एक अर्धा ते पाव इंच इथं लूज राहिलंच पाहिजे. जेवढी आपली फुल बस्ट आहे त्यापेक्षा हे जे अंतर आहे ते थोडंसं शिल्लक म्हणजे जास्त भरलंच पाहिजे. बरोबर भरत असेल तर ते थोडं वाढवून ठेवा, आहे एवढं ठेवू नका. तर हे अंतर जे आहे ते या पद्धतीने परफेक्ट भरायला लागतं. तर या इथे हा जो आपण टक्स पॉईंट काढलेला आहे यावरती आपलं फुल बस्टचं मार्किंग असतं. तर हे इथं पप आपला क्रिएट होतो, तर तो बरोबर इथेच क्रिएट झाला पाहिजे. त्यासाठी किती घ्यायचं आहे हे सांगणार आहे. तर इथून इथंपर्यंत जे अंतर घेतलेलं आहे याला आपण टक्स पॉईंट म्हणतो. टक्स पॉईंट हे जे आहे ते कधीही आपण फुल चेस्टचा, इथं ही फुल बस्ट जी आहे त्याचा चौथा भाग करायचा आहे. ही अप्पर चेस्ट, इथं लक्षात घ्या, ही अप्पर चेस्ट ही आहे इथून इथंपर्यंत आणि फुल बस्ट आहे इथून इथंपर्यंत. तर कधीही आपल्याला फुल बस्टचा चौथा भाग प्लस त्यामध्ये 1 इंच करायचा आहे. आता इथे माझी अप्पर चेस्ट किती आहे, 36 आहे आणि फुल बस्ट आहे 38. तर इथे माझी फुल बस्ट 38 आहे, त्यामुळे माझा चौथा भाग किती येणार, 9.5 इंच. त्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार, किती झाले 10.5 इंच. तर बरोबर आपला हा पॉईंट किती आला, 10.5 इंच. तर इथून असं तुम्ही ते 10.5 इंच सेंटर करायचा. इथे डाऊन केलेला आहे, इथून घेऊ नका. इथे शोल्डरचा सेंटर करून बरोबर 10.5 इंच घ्यायचं पहा इथून. तरच जो पप आहे तो फुल बस्टच्या इथेच आपला क्रिएट होतो. इथे फुल बस्ट जिथे आहे तिथेच आपला पप क्रिएट झाला पाहिजे. तर यानुसार आपल्याला हा भाग काढायचा असतो. प्लस इथे परफेक्ट पप येण्यासाठी टक्सची रुंदी इथं मी किती घेतलेली आहे, 38. किती, 38मध्ये 2.5 इंच घेतलेली आहे पहा इथे. तर मी हे तुम्हाला परफेक्ट, आता इथं तुम्हाला समजलं असेल टक्स पॉईंट हा इथून इथंपर्यंत हा जो आहे तो टक्स पॉईंट आहे आणि ही टक्स रुंदी आहे. तर इथे मी तुम्हाला हे क्लिअर असं सांगणार आहे. तर आता हा मी जो डायग्राम काढलेला आहे तो रब करते. तर हे अंतर मी आता तुम्हाला पूर्ण असं समजावून सांगते. तर हे अंतर कसं घ्यायचं, फुल बस्टनुसार घ्यायचं आहे. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. इथे मी हा जो फॉर्म्युला दिलेला आहे हा लक्षात ठेवा. तर इथे 28, आता इथं आपण टक्स पॉईंट पाहू. टक्स पॉईंट लिहिते मी इथं म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. टक्स पॉईंट 28 साईज आहे. 28चा चौथा भाग किती होतो, 7. त्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार, किती झाले 8 इंच आपला टक्स पॉईंट येणार आहे.
जर समजा उंची जास्त असेल तर यामध्ये तुम्ही अजून अर्धा इंच म्हणजे इथं 1.5 इंच प्लस करू शकता. जर ब्लाऊजची उंची एखादं कस्टमरची उंची खूप जास्त असते त्यावेळेस आपली हाईटसुद्धा ब्लाऊजची जास्त असते त्यावेळेस मात्र 1.5 इंच प्लस करायचं. जास्त उंची असेल तर इथे फुल बस्टचा चौथा भाग प्लस 1.5 इंच म्हणजे 38चा चौथा भाग 9.5 प्लस 1.5 किती होणार आहे इथं 11 इंच होणार आहे. हा 11 इंचावरती पॉईंट येणार. जर हाईट जास्त असेल तर लक्षात ठेवा. इथे मी हा फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिलाय. अगदी मी परफेक्ट अशी माहिती सर्वांना समजेल असं सांगत असते. पहा इथे 30 इंच चेस्ट घेऊ 30चा चौथा भाग होतो 7.5 त्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार 8.5 इंच आपला टक्स पॉईंट येणार. 32 साईजमध्ये 8 इंच चौथा भाग येतोय त्यामध्ये 1 इंच प्लस केलं 9 इंच चौथा भाग येतोय म्हणजे टक्स पॉईंट येतोय. 34मध्ये छातीचा चौथा भाग 8.5 त्यामध्ये 1 इंच प्लस 9.5 इंच. 36 साईज आता हे सर्व फुल बस्टनुसार आहे. इथं लिहिलेलं आहे मी फुल बस्ट अप्पर चेस्ट नाही. 36चा चौथा भाग 9 प्लस 1 10. 38मध्ये 9.5 इंच त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं 10.5. 40 साईजमध्ये 10वा चौथा भाग 10 त्यामध्ये 1 इंच प्लस केलं 11. आता याच्या पुढे काय करायचं तर याच्या पुढे आपण 42च्या पासून इथं टक्स पॉईंट जो आहे तो 11 ते 11.25 इंच याच्याच दरम्यान घ्यायचं आहे. याच्या पुढे तुम्ही छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच करू नका. याच्या पुढे करायचंच नाही. याच्या पुढे आपल्याला 11 ते 11.25 इंच टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर हा आपला टक्स पॉईंटचा चार्ट झालेला आहे. आता इथे टक्सची रुंदी पाहू. 28 30 मध्ये तुम्ही 2 इंच टक्सची रुंदी घ्यायची आहे. 32 मध्ये 2.25 इंच घ्या. 34 36 आणि 38 2.5 इंच घ्यायची आहे. 2.5 ते मी प्रॉपरच माप सांगते पहा. 34 आणि 36 मध्ये 2.5 इंच घ्या. 38 मध्ये 3 इंच टक्सची रुंदी घ्या. 40 मध्ये 3.25 ते 3.5 इंच आणि इथे सुद्धा डायरेक्ट 3.5 इंच टक्सची रुंदी घ्यायची. हे लक्षात घ्यायचं आहे. तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही टक्सची रुंदी घ्याल त्यावेळेस ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट असा बसतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.